नमस्कार. सॅनिन्फोटेकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर बाल भारती रिवाइंड या आपल्या आवडत्या मालिकेत आज आपण पुन्हा एकदा शाळेत जाणार आहोत. तर आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकातला तो पहिला धडा, शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. मला खात्री आहे जे कोणी 1976 ते 1986 या काळात शाळेत होते ना, त्यांच्यासाठी हा धडा म्हणजे बालपणाचा एक अविभाज्य भाग आहे. चला तर मग धडा सुरू करूया. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ हा महाराष्ट्रासाठी खूप धामधुमीचा होता. आपले गुरुजी ते सांगायचे, मुलांनो, तेव्हा आपला महाराष्ट्र एकसंध नव्हता, तो विभागला गेला होता. आणि म्हणूनच सामान्य माणूस म्हणजे आपली रयत ती भरडली जात होती. पुस्तकातलं हे एकच वाक्य बघा, त्यावेळेची सगळी परिस्थिती सांगायला पुरेसं आहे. रयत सुखी नव्हती. आता रयत म्हणजे कोण? तर आपल्यासारखी सामान्य प्रजा. जरा विचार करा, त्यांचं जीवन किती कष्टमय आणि दुःखी असेल, नाही का? त्यांच्यावर सतत अन्याय व्हायचा आणि त्यांना कोणी वालीच नव्हतं. परिस्थिती इतकी बिकट होती की लोकांना उघडपणे सण उत्सव साजरे करता येत नव्हते. देवाची पूजा सुद्धा शांतपणे करता येत नव्हती. म्हणजे घरातून बाहेर पडतानाही मनात एक भीती असायची. सगळीकडे एक प्रकारची अंधाधुंदी आणि अन्याय माजला होता. त्यावेळी महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. आणि हे दोन्ही सुलतान काही मनाने उदार नव्हते बरं का. त्यांच्यात नेहमी लढाया चालायच्या. आणि या लढायांमुळे काय व्हायचं तर त्यांच्या सैन्याच्या हालचालींमुळे उभ्या पिकांची नासाडी व्हायची, गावच्या गावं लुटली जायची. म्हणजे रयतेचे अतोनात हाल होत होते. पण खरी समस्या फक्त या बाहेरच्या सुलतानांचीच नव्हती. आपल्या महाराष्ट्रातच असे काही लोक होते जे या अंधाधुंदीला जास्त कारणीभूत होते. कोण असतील बरे ते? ते होते आपलेच वतनदार. खरं सांगायचं तर बाहेरच्या शत्रूंपेक्षा जास्त त्रास या वतनदारांमुळेच रयतेला सहन करावा लागत होता. आता हा शब्द बघा, वतनदार. वतनदार म्हणजे कोण? तर देशमुख, देशपांडे यांसारखे मोठे जमीनदार. यांना देशाचं काही घेणं देणं नव्हतं. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्यांना देशाची नाही तर फक्त आपल्या प्रॉपर्टीची, आपल्या जहागिरीची म्हणजेच वतनाची काळजी होती. प्रजेच्या सुखादुखाशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हतं. फक्त आपल्या वतनाच्या हद्दीवरून हे वतनदार एकमेकांशी सतत भांडायचे. एकमेकांची फौज वापरायची, गावं लुटायची. या भांडणांमुळे रयतेचे खूप हाल व्हायचे. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. लोकांच्या जीवाला आणि मालमत्तेला काहीच किंमत उरली नव्हती. या वतनदारांच्या भांडणामुळे सगळीकडे कशी अंधाधुंदी माजली होती हे मुद्दे आपले गुरुजी हमखास वहीत लिहायला सांगायचे. आठवते का ते काय म्हणायचे? हे लक्षात ठेवा, परीक्षेत नक्की येईल. ही ओळ ऐकल्यावर आजही वर्गात बसल्यासारखं वाटतं नाही का? तो त्यांचा आवाज, ती शिकवण्याची पद्धत, सगळं काही डोळ्यासमोर उभं राहतं. खरंय, तेव्हा कदाचित आपल्याला इतिहास थोडा कंटाळवाणा वाटायचा. पण आज मागे वळून पाहताना कळतंय की तो फक्त एक विषय नव्हता, तर ती आपली ओळख होती. चला याच ओळखीच्या पुढच्या पानावर जाऊया. या सगळ्या अन्याय आणि अंधाधुंदीच्या काळातच महाराष्ट्राच्या नशिबात एक नवी पहाट उगवली. शिवाजी महाराजांनी रयतेवर होणारा हा अन्याय, हे दुःख सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांना लोकांचे हे हाल बघवत नव्हते. आणि म्हणूनच या सगळ्या जुलमी सत्तांना आवाहन देऊन रयतेचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचं पवित्र आणि धाडसी कार्य त्यांनी हाती घेतलं. आता हे स्वराज्य म्हणजे नक्की काय? तर असं राज्य जिथे रयत सुखी होईल, जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव केला नाही. सगळ्या धर्मांचा, साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. हेच तर स्वराज्याचं मूळ ध्येय होतं. आणि ह्या धड्याच्या शेवटी आपल्याला फक्त इतिहास कळत नाही, तर त्या इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळते. आपले गुरुजी ते फक्त पुस्तक वाचून दाखवायचे नाहीत, ते गोष्टी सांगायचे, नकाशावर ठिकाणं दाखवायचे आणि नेहमी एक महत्वाची गोष्ट सांगायचे, मुलांनो, इतिहास समजून घ्या, पाठ करू नका. आणि हा धडा आपल्याला नेमका हेच तर शिकवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय ही काही अचानक घडलेली घटना नाही. तो त्या काळाची, त्या परिस्थितीची गरज होती. म्हणूनच इतिहास वाचताना तो काळ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. या पुस्तकातला प्रत्येक धडा आपण पुढे येणाऱ्या भागामध्ये अशाच पद्धतीने आठवणी जागवत समजून घेणार आहोत.
अच्छा, तर आता मला सांगा, हा धडा ऐकताना तुम्हाला तुमचे गुरुजी, तुमची शाळा आणि तुमचं बालपण आठवलं का? जर आठवलं असेल तर हा भाग तुमच्या शाळकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही पुन्हा एकदा वर्गात बसल्याचा आनंद मिळू द्या. आणि अशाच आठवणी पुन्हा पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला आजच जॉईन करा. कारण बालपणीच्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत.